जे बिल्डिंगमध्ये राहणारे लोक होते, तर तिथे ती C1 बिल्डिंग म्हणून डिक्लेअर केली होती महापालिकेने आणि त्या बिल्डिंगचं एक कॉन्ट्रॅक्टर काम करत होता. त्यामध्ये खालचे बीम्स आहेत त्याचं रिपेअर तो कॉन्ट्रॅक्टर करत होता. ही बिल्डिंग अगोदरच खाली झालेली होती, पण असं निदर्शनास आलं की रात्रीच्या वेळेला त्यांचं काहीतरी काम चालू होतं किंवा काही लोक सामान काढण्यासाठी गेलेली होती, तेव्हा ही दुर्घटना घडली. अगोदर धोकादायक इमारत डिक्लेअर करून आणि सगळ्या रहिवाशांना बाहेर काढलं होतं. असं काय अधिकारी वर्ग किंवा महानगरपालिकेची चुकी नाही, परंतु त्यानंतर लोकांनी काही कारणास्तव असतो. बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जरी धोकादायक इमारत असते तर काही लोक आश्रय म्हणून पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये राहतात किंवा ती रिस्क घेतात. खरं म्हटलं तर सगळ्यांनी ती रिस्क नाही घ्यायला पाहिजे. आणि महानगरपालिकेने पण जेव्हा हे मागच्या DPDCमध्ये मी बोललो होतो, आता दिशा कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा बोललो होतो की भिवंडीत अशा ठिकाणी क्लस्टरची योजना राबवणे हे गरजेचं आहे. तर कोहिनूर अपार्टमेंटची ही बी-विंग कोसळलेली आहे आणि त्यानंतर गिरीश महाजनांनी याची पाहणी केलेली आहे. NDRF TDRF कडनं या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. 9 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. वहां से गिरने लग गया वो, फिर वहां से गिरते गिरते हमारे मतलब गली तक हम लोग दरवाजे पे खड़े थे, मैं और मम्मी. गली में कोई नहीं था, सिर्फ और सिर्फ मैं और मेरी मम्मी और मेरे पापा थे. हम 3 ही जान थे. फिर वो धीरे धीरे मतलब पार्किंग से हमारी गली तक आने लग गया. वो गिर के वो पूरा पार्किंग मतलब वो ऊपर से नीचे तक पूरा पार्किंग का गिर चुका. फिर वहां से पानी पीनी मट्टी विट्टी सब आने लग गया. फिर हम लोग धीरे धीरे करके बाहर निकलने लग गए थे. मेरी मम्मी और मेरे पापा बाहर निकले और मैं उसमें फंस चुकी थी, मैं उसमें पूरी दब चुकी थी. फिर भी मैंने कोशिश किया. वहाँ की पूरी पानी, वहाँ की पूरी मट्टी मुझको पूरे दबा चुकी थी. मैंने मतलब मैं वहाँ पे खो चुकी थी एक तरह से. फिर मैंने कोशिश नहीं हारा, फिर भी वहां से मैंने निकलने की पूरी तरह से कोशिश की. मैं अपनी मम्मी अपने पापा को दोनों को आवाज लगाई, तो भी मम्मी पापा तक आवाज बिल्कुल भी नहीं गई. मम्मी पापा भी मुझे आवाज लगा रहे थे. या दुर्घटने प्रकरणातली आणखीन एक महत्त्वाची माहिती. भिवंडी दुर्घटनेची चौकशी करा, दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाला हे आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून याची माहिती दिलेली आहे. तर भिवंडी दुर्घटने प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आलेली आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत. ओम, भिवंडी दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? भिवंडीमध्ये एक दुर्घटना खरं तर काल रात्री खरं तर पहाटे घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एका इमारत कोसळल्यामुळे साधारणपणे 5 ते 7 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आलेली आहे. मृतांचा आकडा जो सातत्याने वाढतो. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आता या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणात सगळ्या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि गुन्हे देखील तात्काळ दाखल करण्यात यावे, अशा प्रकारचे आदेश भिवंडी आणि संबंधित महापालिका प्रशासनाला स्वतः दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करून या सगळ्या संदर्भात माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यासोबतच जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुद्धा कशा पद्धतीनं केले जात आहेत या संदर्भात सुद्धा त्यांच्याकडनं माहिती देण्यात आली आहे. आपण पाहतोय सातत्यानं इमारत दुर्घटना होण्याच्या घटना ज्या आहेत सातत्यानं पावसाळ्यामध्ये वाढतात. त्याचाच एक प्रकार म्हणून या भिवंडीच्या दुर्घटनेकडे पाहिलं जातं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता दोषींवरती काय कारवाई होते आणि कशा पद्धतीनं दोषींवरती यापुढे कारवाईचा बडगा उरला जातोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. श्वेता, धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.